आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जत क्रीडा संकुलाच्या समस्या जाणून उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांची पाहणी। हायमोस्ट लाईट तात्काळ सुरू करण्याच्या सूचना। जत शहरातील क्रीडा संकुल परिसरात गेल्या काही महिन्यांपासून विविध मूलभूत समस्यांचा प्रश्न गंभीर बनला असून त्या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्ष विक्रमदादा ताड यांनी प्रत्यक्ष भेट देत संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली। यावेळी त्यांनी क्रीडा संकुलातील गटार व्यवस्था, वॉशरूम, शौचालयाची दुरावस्था तसेच 6 महिन्यांपासून बंद असलेल्या हायमोस्ट पोलवरील लाईट्सची सविस्तर माहिती घेतली। क्रीडा संकुलातील गटार तुंबल्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून खेळाडू व नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। वॉशरूम आणि शौचालयाची देखील अत्यंत वाईट अवस्था झाल्याचे निदर्शनास आले। तसेच संध्याकाळच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याने खेळाडूंना सराव करताना अडचणी येत असल्याची तक्रार उपस्थित नागरिकांनी केली। या सर्व बाबी गांभीर्याने घेत उपनगराध्यक्ष ताड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देत 6 महिन्यांपासून बंद असलेले हायमोस्ट लाईट्स त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले। तसेच गटार व्यवस्था सुरळीत करणे, शौचालयाची तातडीने दुरुस्ती व स्वच्छता करणे आणि नियमित देखभाल ठेवण्याचे निर्देशही दिले। यावेळी त्यांनी क्रीडा संकुलावर उपस्थित असलेल्या खेळाडू व नागरिकांशी संवाद साधत क्रीडा संकुल हे शहरातील युवकांचे ऊर्जास्थान आहे, येथे कोणत्याही समस्या राहू देणार नाही, क्रीडा संकुलाच्या विकासाकडे विशेष लक्ष देण्यात येईल असे आश्वासन दिले। या पाहणी दौऱ्यात माननीय डॉक्टर प्रवीण वाघमोडे, संदेश मोटे, रेश्मा नेमाने, किरण मामा शिंदे, सचिन शिंदे, सचिन कापसे तसेच खेळाडू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। क्रीडा संकुलातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी अपेक्षा आता शहरवासियांकडून व्यक्त होत आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।